केस खूप गळत आहेत आणि आता खूप टेन्शन आले आहे. डोंट वरी, मी आहे ना. मी डॉक्टर सरस्वती विभूते आज तुम्हाला केसांची काळजी कशी घ्यायची याची सविस्तर माहिती देणार आहे. मागच्या भागात आपण केस गळतीची कारणे आणि बोनस टिप सुद्धा पाहिली. आजही तुम्हाला मी एक भन्नाट टिप देणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मग कशी घ्याल तुमच्या केसांची काळजी? संतुलित आहार घ्या. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे. विटॅमिन B12, विटॅमिन D3, फॉलिक ॲसिड, आयर्न यांची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स सुरू करा. आठवड्यातून 2 ते 3 वेळेपेक्षा जास्त वेळा केस शॅम्पूने धुणे टाळा. केस धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाणी वापरा. अति गरम पाण्याचा वापर टाळा. ओले केस विंचरू नका. केस कॉटनच्या टॉवेलने हलकेच पुसा. तुमचे कंगवे, हेअर ब्रश स्वच्छ ठेवा. केमिकल युक्त प्रसाधनांचा वापर टाळा. भरपूर पाणी प्या. पुरेशी झोप घ्या आणि तणावमुक्त राहा. आणि नकळत होणारी चूक जी आपल्या सगळ्यांकडूनच होते, केस खूप घट्ट बांधणे. तर नेहमीच केस घट्ट बांधू नका किंवा नेहमीच एकाच प्रकारचे केस बांधणे, एकच भांग ठेवणे हे टाळा. त्यामुळे ट्रॅक्शन ॲलोपेशिया होऊन केस गळती होते. केसांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथिक औषधे सुद्धा फार उपयुक्त ठरतात. त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. आता वेळ आली आहे तुमच्या बोनस टिपची. तुम्ही एक होममेड हेअर ग्रोथ सिरम बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे कोरफड जेल, कांद्याचा रस, रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेली मेथी, त्यानंतर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले तांदूळ, पाण्यात भिजवून ठेवलेले रोजमेरी लीव्स, ह्या सगळ्यांचं गाळून पाणी घ्यायचं आहे. तसेच विटॅमिन ई चे ऑइल, हे सगळं तुम्ही एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि हेअर ग्रोथ सिरम म्हणून वापरू शकता. याचे प्रमाण सोबत दिलेल्या फोटोमध्ये दिलेले आहे. एकदा बनवून हे सिरम वापरून पहा. बरं, हे सिरम बनवल्यानंतर 8 दिवसांमध्ये वापरा. त्यामुळे छोट्या छोट्या बॅचमध्ये तयार करा. तुम्ही फ्रीजमध्ये हे 8 ते 10 दिवस स्टोअर करू शकता. मग कशी वाटली आजची टीप? मला नक्की कळवा. वापरून पहा आणि त्याचा उपयोग कसा होतो तेही सांगा. व्हिडिओ उपयुक्त आहे, त्यामुळे सेव्ह करून ठेवा, म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला ही रेसिपी पुन्हा बघता येईल. बरं, आता आणखी एक गोष्ट. आपण 30 डेज हेअर ग्रोथ इम्प्रूव्हमेंट चॅलेंज सुरू करतो आहोत. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर देईल. तुम्हाला ह्या चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की कळवा. पुन्हा भेटूच नवीन आणि अतिशय उपयुक्त अशा माहितीसोबत. तोपर्यंत बाय. आनंदी रहा, निरोगी रहा.